आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीला महापालिका आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच स्थायी समिती सदस्य उपस्थित होते। शहरातील विकास कामे, आरोग्य, प्रशासन आणि नागरिकांच्या विविध समस्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या वतीने वडाळा गाव येथील सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्राचा गंभीर प्रश्न उपस्थित केला। या आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषध साठा, पुरेसे कर्मचारी आणि इतर मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय। नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी तातडीनं आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय बैठकीत महानगरपालिकेच्या विविध जनजागृती जाहिराती, होर्डिंग्ज व बॅनर उभारणी, वृत्तपत्रांमधील जाहिराती, महापालिकेच्या रुग्णालयांमधील देखभाल, ऑपरेशन आणि मेंटेनन्स तसेच शहरातील विकास कामे, महसूल, भूखंड आणि विविध विभागांच्या प्रशासकीय प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली आहे। या बैठकीत नगरसेवक योगेश गाडेकर, राहुल दिवे, मुकेश शहाणे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, आदिती पांडे मानकर आणि जयश्री गायकवाड यांनी आपल्या आपल्या प्रभागातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत त्या तातडीनं सोडविण्याची मागणी केली। या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची प्रशासनानं दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। त्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मग जर महानगरपालिकेच्या एका दुसऱ्या इमारती आपण जर रेडिएटर प्रमाणे देणार तर मग यांना 11 हेक्टर जागा आयुक्त महोदया आपण एवढा तुटपुंज भाड्यामध्ये का देतो आहोत हा आपला प्रश्न आहे। मुळात उद्यान विभागाच्या माध्यमातून उद्यान ते छोटंच आहे तिथे, परंतु इतर जो खर्च आपण करत आहोत तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आयुक्त महोदया या डॉक्टर आम्ही तुम्ही द्या, आम्हाला बंधन नाही, तुम्ही देऊ नका, आमचं बंधन नाही, ते राहायला पाहिजे। तुम्हाला सांगतो दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण आणि सुरुवात त्यांनी केली होती आणि ते नाशिकचे भूमिपुत्र होते। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का त्या दादासाहेब फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक याची पायाभरणीच माझ्या वडिलांनी केलेली आहे। यांचे वडील उपमहापौर होते, माझे वडील महापौर होते, त्यावेळेस भूमिपूजन आम्ही केलं आणि उद्दिष्ट आमचं होतं का नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे। तर आमचं उत्तर देताना एवढंच म्हणा की तुम्ही भाडं एवढं कमी का घेता, 80% तुम्ही आणि 20% खर्च करताय का, त्याचा खुलासा केला तर बरं। आता पहिला प्रश्न होता की तो दिल्लीचा आहे, परंतु तुम्ही बघू शकता तारंगणाचा जो विषय आहे मेकरचा, आयुक्त महोदया या विषयाला मागच्या वेळेस आम्ही तहकूब ठेवला होता, कारण मागच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा याच्यावर या कामावर संशय ठेवला होता। याची मुदतवाढ आता कशी दिली, फक्त एक प्रश्न उत्तर दिलं तर म्हणजे मला तुम्हाला लक्ष या सभागृहामध्ये वेधू इच्छितो आणि पत्र देऊ इच्छितो। आयुक्त महोदय, सभापती महोदय, दादासाहेब गायकवाड फाळके स्मारक, सॉरी माफ करा, दादासाहेब फाळके स्मारक, आमच्या याच्या दादासाहेब गायकवाड पण मनामध्ये आहे। दादासाहेब फाळके स्मारकाचं वेस्ट टू वंडर पार्कला आपण काही 43 महिन्यासाठी आपण हे भाडे तत्वावर देत आहोत। यामध्ये सभापती महोदय आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो की या दादासाहेब गायकवाड सभागृहाला बांधकाम विभागाच्या, विद्युत विभागाच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे। नाही तुम्हाला आणि दादासाहेब भुसे हे आमचे शिक्षण मंत्री यांनी सुद्धा डीपीडीसीतनं याला पैसे दिलेले आहेत आणि चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके आहे आणि त्यामध्ये खूप वेगवेगळे कारंजे असतील, लॉजिक आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 11 हेक्टर जागा आहे।
75 जागा आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एखाद्या संस्थेला देतोय, मान्य आम्हाला द्या तुम्ही, आमचं म्हणणं नाही, परंतु वेस्ट टू वंडर पार्क ही जी संस्था आहे यांनी दिल्लीचे गार्डन केलेलं आहे आणि मला माहित नाही का ते गार्डन कोणी बघितलंय का आपल्या इथं. त्यांनी ते दिल्लीचं गार्डन केलं, ते तत्वावर केलं. आपली टेकडी सर्वांनी जाऊन पुणेचं गार्डन बघितलंय. पुणेचा मी तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवते. पूर्ण महाराष्ट्रात त्याची कौतुक झाली आहे, मी पाठवते. मी 2च मिनिटात माझं संपवतो मॅडम. मी तुम्हाला आपण दिल्लीचा नाही पाहिला, पण पुणेचा पाहतो. पण फक्त पुण्याचं नाही केलं यांनी. महाराष्ट्रात नाही केलंय. नाही, यांनी फक्त दिल्लीचं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मोदी, माझा साधा प्रश्न आहे. माहिती जातात तुम्ही आयुक्त महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे, गमतीचा भाग नाही, परंतु मुळात हे डॉक्टर उद्यान विभागाने ठेवायलाच नको होतं. हे मेकरचा विषय आहे. याच्यामध्ये आयुक्त महोदया, आपलं त्या ठिकाणी फेब्रुवारी पर्यंत आपण तिकीट कलेक्शन करायचो. 1 मिनिट ऐका, आपण तिकीट कलेक्शन करायचो आणि ज्या वेळेस ते अद्यावत होतं त्या तिकीट कलेक्शनला आपल्याकडे जवळपास महिन्याला 2-3 लाख रुपये जमायचे. आपली भरतीचे पण आहे नवीन, त्याला पण 15,000 आहे ना. आता इंजिनियरला 15,000. मिनिमम वेजेस जे आहे, तुम्ही सदाच्या साहेब कुठं त्यामध्ये तुमचं डॉक्टर याप्रमाणे त्यांच्यासाठी पण काही कामात आहे. आणि तो स्वतःचे पैसे टाकून नाही करणार गार्डन. असं त्याला चालवायला 20 लाखाचा खर्च आम्ही तुम्हाला आता वाटतो. आणि जर तो चांगलं चालवेल तर त्याला अजून पैसे खर्च करावे लागतील. धन्यवाद. आयुक्त महोदयांनी एक चांगली माहिती या माध्यमातून दिली. निश्चित सर्व सदस्य आपल्या भागातील गार्डन असेल काय असेल हे सगळं करतील. आयुक्त महोदया, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं. महानगरपालिकेच्या पटलावर अनेक अनुकंपावर कर्मचारी काम करत असतात आणि काम करत असताना जेव्हा आपण त्यांना ऑर्डर देतो कामाची, ऑर्डर दिल्यानंतर त्यांना पूर्ण पगार देणं ही त्यांची मागणी आहे. सभापती महोदय, नाशिक महानगरपालिकेला पत्र पाठवतोय. पत्रामध्ये ज्यावेळेस कोणी सचिव असेल त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अनुकंपा तत्व नियुक्ती देखील नियमित वेतन श्रेणी देणे अभिप्रेत आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं अनुकंपा तत्व एकत्रित वेतन नियुक्ती देणे अनुसूचित नाही. आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनेक कर्मचाऱ्यांना आपण फरक दिलेला आहे. अनेक इंजिनियर लोक जे आहेत त्यांना आपण फरक दिला 2-3 वर्ष म्हणजे अनुकंपा तत्वाने त्यांच्या कोणतरी वाढतात, त्यांच्या वाढाच्या नोकरी लागतात. तर मला असं वाटतं त्यांना दिलं पाहिजे. आता मी ज्यावेळेस सातारकर साहेबांची चर्चा केली त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी, इतर कर्मचारी सुद्धा खूप असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर आपल्यावर महापालिका 100 कोटीचा बोजा पडू शकतो जे आपण लाड कमिटीच्या शिफारशीनुसार देऊ. परंतु ठीक आहे ना, परंतु जे अनुकंपावर आहे त्यांच्या वारसाला नोकऱ्या मिळाल्या त्यांना तर सहानुभूतीपर विचार केला पाहिजे. ते काय फार काही नाही. आपण 2-3 वर्षांनी मॅडम आपण अनुकंपाच्या याद्या भरतो, जे काही वेटिंगला असतो त्यानुसार घेतो. आणि म्हणून माझं या बाबतीत आपल्याला मागणी आहे की याचा पूर्ण पगार आपण द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि हे त्या बाबतीमध्ये आपल्याला पत्र आहे तर त्याचा आपण सातारकर साहेबांना जर ते पुटअप केलं तुम्ही थोडासा एक्झामिन करू मॅक्सिमम आपण देऊ शकतो त्याप्रमाणे लीगल आणि आपल्याला नाही असा प्रकार जसं मागे फायदे स्मारकमध्ये आपण केला होता. 25 कोटी खर्च करून ही जर तो 3 वर्षात बंद पडला मग त्याचा अर्थ काय? या विषयावर काम करून आम्ही ओव्हरऑल मेंटेनन्सचे पण खर्चाचा तेव्हाचा काढला. उद्यान विषयक दैनंदिन देखभाल मक्तेदार कर्मचारी यांची सॅलरी होती 4,66,000. लाईट बिल विद्युत सरासरी देय 3 लाख. घनकचरा व्यवस्थापन मनपा कर्मचारी 10 लोकांचे वेतन 5 लाख. मिळकत विभाग मनपा कर्मचारी 7 लोकांचे वेतन 3,50,000. तिकीट काउंटर वगैरे बसायचे. मनपा सुरक्षा विभाग कर्मचारी 3, मक्तेदार कर्मचारी 12 वेतन त्यांची 3,86,000. असं करून टोटल 19,82,000
आपल्याला पण फॅमिलीवर खर्च करायला लागतो, फूट झाली तर तो वेगळा विषय. समजा आता जे आपण काम केलं आहे 10 कोटीचा कडनं किंवा कोणीतरी देत असेल, त्याच्या डीएमपी किती आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आहे. 3 वर्षानंतर फाउंटेन बंद पडला तर खर्च कोण करणार? मनपा, बरोबर. परंतु आपण जे हे नवीन फॉर्मॅट आणलाय त्याचा तसा काही नाही. आता विषय काय आहे, तुम्ही जर बघताय की तिकीट विक्रीची किती उत्पन्न आहे? 1,50,000 रुपये. खर्च किती आहे आपला? 19,82,000, बरोबर 20 लाख पकडा, आणि तिकीट 1.5 लाखाची होते. आपण भावू शकतो का? ह्याच कारणाने तो मागे बंद पडला आणि ह्याच कारणाने परत येऊ नये एवढे पैसे टाकून पण म्हणून आपण असा फॉर्मॅट काढला की जे काही मेंटेनन्स आहे ती त्यांची जबाबदारी, त्याला बंद नाही पडून द्यायची त्यांची जबाबदारी. मी मुकेश भाऊला पण सांगितलं, त्यांच्याकडे काही पण मागून ते पडते तसं आम्हाला त्रास होतो त्या ठिकाणी. मेडिको हॉस्पिटल हे अत्यंत महत्वाचं हॉस्पिटल आपल्या महानगरपालिकेचं आहे आणि म्हणून मी आपल्या माझं आयुक्तांना विनंती करेन की मेडिको हॉस्पिटल असेल, कथाडा हॉस्पिटल असेल, ज्या मनवडीला आहे, या सगळ्या हॉस्पिटल भेटल आणि त्यावेळी फक्त सगळे वैद्यकीय अधिकारी आपले, तुम्ही असाल, मला आयुक्त मॅडम तुम्ही असेल चालेल, आणि आपल्या सगळ्या सदस्यांची एक बैठक लावा. मग त्या बैठकीमध्ये इमानदाराचे विषय असेल, गामने त्यांनी सांगितलेला विषय असेल, मी सांगितलं का आम्ही ठराव केले कॅम्प्युटर टेक्निशियन त्याचा मुदतवाढीचा असेल किंवा मानधनाचा असेल, हे सगळे विषय त्याच्यामध्ये खरेदी असेल, स्टाफचा असेल, हा सगळ्या विषयाला घेऊन आपण एक बैठक स्वतंत्र लावूया. तुम्ही सीआरएसएफ फंड मधून म्हणताय करायला, परंतु याच्या अगोदर 16 वर्ष काय झालं? आज मॅडम इथे आहे, परंतु याच्या अगोदर 16 वर्षांना काय झालं? आज मॅडमच्या माध्यमातून, आयुक्त महोदयाच्या माध्यमातून सीआरएसएफ फंड येत आहे, तुमच्या माध्यमातून येत आहे, म्हणून आपण त्यांना कार्यवृत्ती मंजूर, आपण कार्यवृत्ती मंजुरी देऊ. आमचं त्याबद्दल नाही. तुम्ही एका प्रशासनाने एक चांगलं डॉक्टर ठेवत असाल तर याच्यामध्ये पण करताय तोच आहे सेम टीम आपली टीम तिथे जाऊन पाहिजे. ठीक आहे. नंतर आता विषय काय आहे, तुम्ही जर बघू शकता आपला सफाई कर्मचाऱ्याच्या महिला काम करतात त्या ठिकाणी आपल्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नाही आहे. आयुक्त मॅडम, बिट्टो हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल आहे, वॉर्ड बॉय देखील नाही. वॉर्ड बॉयचं काम त्या सफाई कर्मचारी ज्या महिला करतात त्यांना करावं लागतं. कधी कधी आपल्या सिस्टर आहेत, त्या सिस्टर लोकांना पेशंट आलं तर पेशंट उचलावं लागतं. ही परिस्थिती आहे. मला त्याबद्दल थोडीशी काम करतो. वॉर्ड बॉय त्या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 वॉर्ड बॉयची आवश्यकता आहे. म्हणजे असा अमल केला तर फक्त काही ठिकाणी आता फक्त 1 ते 4 जण काम करतायत. ऍक्च्युअल मध्ये तिथे कमीत कमी 30-40 जणांची आवश्यकता आहे. वॉर्ड बॉय असेल किंवा सिस्टर असेल, नर्स असेल. पहिल्यापासून आम्ही सांगत असताना देखील त्याच्यावर कारवाई का होत नाही? आपण पूर्ण आव्हान याच्यावर आपण मला सांगितलं होतं की आपण आपली एखादी प्रॉब्लेम त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 4 ते 6 त्यांना कामावरती बोलवतो. आणि हे 1,10,000 जे आहे हे सर्व स्पेशालिस्ट आहे. याच्यामध्ये फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ॲनेस्थेटिस्ट, पीडियाट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, ENT सर्जन असे सर्व विषय तज्ञ आहेत. ते 1,10,000. पण आता हे जे आपण लोक सांभाळतो आहोत, जर आपल्या इथे रुग्णालय आहे, समजा आता माझ्या इथे वडाळ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, बरोबर, ते आपण प्रसूतीगृह म्हणून मंजूर केलेले पण आयुक्त मॅडम प्रभाग क्रमांक 30 मध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते आपण प्रसूतीगृह म्हणून मंजूर केलेलं आहे. पण त्या ठिकाणी काहीच होत नाही. सगळ्या रूम्स रिकाम्या पडलेल्या आहेत आणि डॉक्टरांच्या आभारी तिथे काहीही प्रसूती होत नाही आणि तिथल्या लोकांना जाकीर हुसेन, कचरा अशा ठिकाणी जावं लागतं. मग आपण ते केव्हा सुरू करणार? किंवा ह्या डॉक्टरांचा आपल्याला उपयोग होणार नाही का? इथे जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत, जर त्यांना ते किती उपयोग काढतात सकाळी संध्याकाळी? साधारणपणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पेशालिटीची साधारणपणे किमान 60 एम्प्लॉई होते. सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन्ही मिळून म्हणजे फक्त 30 ची ओपीडी आहे त्यांची एका वेळेस. मग अशा वेळी जर त्यांना वेळ असेल
तर ते आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही जॉईन करू शकत का? इमर्जन्सी सुद्धा वर्क आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन करणं, जसं आता आपण गॅनेकोलॉजी बोलत आहोत तर साधारणपणे आपल्या 150 हॉस्पिटलमध्ये होतात, इतर हॉस्पिटल मिळून सुद्धा 150 सीझर होतात, एवढ्याच प्रमाणामध्ये डिलिव्हरी सुद्धा होतात. त्याच्यामुळे प्रत्येक डिलिव्हरीला जाणं, प्रत्येक सीझर कॉल अटेंड करणं, नसेल जरी होत तरी सुद्धा जाऊन बघणं, असे विविध त्यांचे इमर्जन्सी कॉल ह्यामध्ये होत असतात. आमच्या महिला डॉक्टर सुद्धा रात्री अपरात्री स्वतःच्या गाडीने हॉस्पिटलला जाऊन पेशंट बघून परत येतात. त्याच्यामुळे ते काम भरपूर चांगलं आहे. जसं आता आपण म्हणत आहात की आपण आरोग्यवर्धिनी सुरू केले, आपल्या दवाखाना सुरू केले. कोविडच्या आधी जर हे काहीच नव्हते तर त्याच्या काळामध्ये साधारणपणे आपली 70,000ची वार्षिक ओपीडी व्हायची बाह्य रुग्ण विभागाची. आज ती साधारणपणे 6.5 लाख बाह्य रुग्ण झालेले आहेत आणि आंतररुग्ण साधारणपणे 8,000 आपल्याकडे आंतररुग्ण ट्रीटमेंट येतात. त्याच्यामध्ये साधारणपणे 5,000 आपल्याकडे ऑपरेशन्स होतात. तरी आज पेपरमध्ये ती बातमी आलीच की नाही की 6 दिवसांनी लॅब टेस्टचे रिपोर्ट दिले गेले. हे अत्यंत चुकीचं आणि गंभीर गोष्ट आहे. बरोबर आहे. स्टेट फंडेड लॅब आणि आहे. हाच प्रॉब्लेम आमच्या इथेही आहे. रुग्ण कल्याण समिती त्यांनी तयार केलेली आहे. त्या समितीचे त्यांनी मला अध्यक्ष केले आणि त्या मीटिंग मध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम होता आयुक्ताकडे की लॅब टेस्ट या खूप उशिरा येतात. खूप व्यवस्थित आणि माहिती तयार करून पेशंटला. आणि कायमसाठी आपल्याला रिपोर्ट मिळतो ना, असं व्हायलाच नको. एक 15 दिवसात आमचं वर्कआउट होऊन जाईल आणि आम्ही त्याच्यामध्ये भरती काढणार आहोत. देवकर सरांनी त्यावेळेस मला हेच उत्तर दिलं होतं 1 का 2 महिन्यापूर्वी की 15 दिवसात आपलं सगळं तयार होईल. आता हे 15 दिवस तुमचे कधी संपणार? आपण ठीक ठेवली त्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय शहराची दिशा संपन्न झाली पाहिजे. याच्यात आपण पण चुकलेले तुम्ही याचा एक पेपर मिळालंय सगळं तुम्ही डिटेल द्या. तुम्हाला अधिकार आहे का? तर तुम्हाला अधिकार नाहीये. शासनाची तुम्हाला मंजुरी घ्यावी लागणार. त्याची ती माहिती देता आहे, तीच माहिती देत आहे. 2 मिनिट लाईट चालू करा. आपण जोपर्यंत तो महापौरनिधी होत नाही तोपर्यंत यातून आपण आणि या मुद्द्यांचा जर आपण आयुक्त महोदय आपण जर अभ्यास केला तर मला असं वाटतं तुम्ही जर या सगळ्या लोकांना दिले तर त्याच्यात सुद्धा मला असं वाटतं फरक पडेल. त्यात कोण कोणी किती किती रस्ते केले, त्याच्यात काय काय केलेलं आहे. तर म्हणून सभापती महोदय परवा जी आपली सभा आहे त्याचे सगळे सदस्य तर बोलणारच आहे, परंतु या सुद्धा मुद्द्याचं 2 दिवसात आपण याच्यावर हे केलं. आयुक्त महोदयांनी जर अग्रवाल साहेबांना सूचना दिल्या की तात्काळ लगेच तुम्ही वर्क ऑर्डरला सुरू करा. जे कोणी वर्क ऑर्डर घेणारे असतील त्यांना वर्क ऑर्डर द्या. वर्क ऑर्डर आपण का देत नाही त्यांना जर विचारलं नाही सत्याहत्तर कामाचं वर्क ऑर्डर बाकी तर सहसा बोलले. खुलासा करा. एक मिनिट मला 1 मिनिट खुलासा करताय. याच्यामध्ये जे डांबराचे काम आहे आपण त्यांना जे आपण जे बिलो गेले 30-35% त्या लोकांचं काय? आपलं क्वालिटी कंट्रोलचं कोण आहे? काम चालू केलं. 4 वर्ष होते. मान्य करतो का प्रशासन काळ आहे, निविदा प्रक्रिया राबवली गेली नसेल. अनेक निविदा प्रक्रिया राबवल्या प्रशासन काळामध्ये, परंतु ठीक आहे. परंतु यामध्ये यांनी डॉक्युमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की आतापर्यंत काम केलेलं 6 महिने त्याला मुदतवाढ आणि परत त्याच्या पुढे 6 महिने म्हणजे निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पुन्हा कार्यउत्तर मंजुरी पाहिजे. बरोबर ना? म्हणजे मुदतवाढ आता काम करतो त्याला पण 6 महिने पाहिजे आणि मुदतवाढ नंतर कार्यउत्तर 6 महिन्यासाठी सुद्धा मुदतवाढ पाहिजे. तर आयुक्त महोदया की गेल्या 16 वर्षापासून ह्या मंडळींना ही निविदा प्रक्रिया राबवतच नाही आली का? बरं, जी एजन्सी काम करती याच्यावर एवढे मेहरबान का आहे की त्यालाच मुदतवाढ 16 वर्षापासून द्यायची? सीएस 12 वर्षापासून 12 वर्ष दिले असं म्हटलं होतं का कुंभ पर्व आहे, परंतु 16 वर्ष एखाद्या संस्थेला आपण त्यांना मुदतवाढ देत आहे. मग याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे का त्या संस्थेबद्दल? ही सुद्धा शंका आपल्या सगळ्यांमध्ये येते. आणि आता पुन्हा त्यांनी कार्योत्तरसाठी मंजुरी ठेवलेली आहे आणि म्हणून सभापती महोदय मी आपल्या यांच्याकडनं माहिती घेऊ जी कार्योत्तर का बोला विषय असा होता की ते जो आपला एक नाशिकचा आपला एक व्यक्ती बघायला लागतात
हॉस्पिटलमध्ये. तर तो मुलगी आहे ती 2 ते 3 वर्षाची आहे. शिक्षणाचा काही आपण खर्च शिष्यवृत्ती आहे ना, तर त्याची डॉक्युमेंट तेवढे करून घ्या तुम्ही. फंडमध्ये निधी टाकतो, पंतप्रधान तुमच्या फंडमध्ये निधी टाकतो, सीएम फंडमध्ये आपण सहाय्यता निधी टाकतो. तर मी सांगेन की सगळ्यांच्या सहमती असेल तर एक दोन महिन्याचा पगार आपण तिकडं वळवून जर नाशिककरांना याची मदत होत असेल तर मला असं वाटतं हा उपक्रम आपण हाती घ्यायला काय हरकत नाही. सगळ्या सन्माननीय अधिकाऱ्यांचाही पगार घ्यायला हवा अशी सगळ्यांना विनंती त्यांना पगाराची गरज आहे का? तेच म्हटलं एक महिन्याचा पगार एक नाशिककरांसाठी दिला तर काही महत्व ठरणार नाही. आणि विनंती करेन की हा जो उपक्रम आहे आपला, तर हा फक्त आता जे खड्ड्यांमध्ये दगावले त्यांच्यासाठी न राहता तो पुढे पण हे कंटिन्यू चालावं. कारण असे बरेच रुग्ण असतात तर ते उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होतो, तर याचा नक्कीच त्या लोकांनाही फायदा होईल अशी मी आपल्याला विनंती करते. सन्मान्य सभापती, मी प्रत्येक मिटिंगला राज सारथीचं बोलते. आता तुम्ही ती समिती पण गठीत केली आहे आणि आपण आज फायर ब्रिगेड हलवाय कुठं नाही, पण तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो रात्रीचे 4-5 लोक ठेवतो ड्रायव्हिंग साठी आणि दिवसा त्याच्याकडे ड्रायव्हरच नसतात. तर असं किती असं प्रत्येक वेळेसच होतं. तर आमच्याकडे कधीच नसतं. जयरागे साहेब, वैकुंठ दांगड ड्रायव्हर दिवसा नसता, फोन उचलत रात्रीचे फक्त ठेवतात. रात्री काय पाहिलं करायला याच्यासाठी आपण माहिती घ्यावी आणि त्यापूर्वी सभापती महोदय आपण रुलिंग द्यावं की जे काम होतं त्यासाठी 6 महिने मंजुरी द्या, परंतु कार्य उत्तर 6 महिने मंजुरी देऊ नका. अत्यावश्यक आहे का? पाण्याच्या टँकरला आपण मान्य आहे कार्य उत्तर मंजुरी करतो, परंतु याच्यासाठी कार्य उत्तर मंजुरी करण्याची काही गरज नाही ना. आणि म्हणून कार्य उत्तर मंजुरी न देता कार्य उत्तर मंजुरीसाठी 6 महिन्याची मुदत द्यावी नाही. आणि पुढच्या मीटिंगला या ठिकाणी आयुक्त महोदयांच्या समोर आपण 16 वर्ष याच्यामध्ये मुदतवाढ का दिली याचा खुलासा करावा. परंतु 16 वर्ष ही लोक झोपली होती का एवढाच आमचा मुद्दा आहे. याचा तुम्ही बघता अवलोकन करावं. 16 वर्ष तुम्ही आता सांगितलं आपण एक प्रोजेक्ट त्याच्यासाठी केला नाही, बट ज्याला आपण आता निकाल तर तुम्ही रद्द केला फक्त 6 वर्ष. आपण मला असं सजेशन आहे की आपण अप्रूव्ह करू आणि 16 वर्षाची मी पुढच्या मीटिंग मध्ये सविस्तार देतो सगळे माहिती. ठीक आहे दादा, हा विषय त्यांना 1% जे काम करणार या तत्व लागू दिलेला आहे. क्षेत्र आहे आपलं. आपण इतर जे आपले मिळकती आहे, मिळकत विभागाचे लोक असतील, आपण कोणी हॉल मागितला, कुठची गोष्ट मागितली तर आपण त्यांना रेडी रेकनर प्रमाणे त्यांना भाडं करायला करतो आणि रेडी रेकनर प्रमाणे त्यांच्याकडून भाडा करतो. मागच्या सभापती महोदय तुमच्या वार्डामध्ये एक शाळा दिली, ती शाळा सुद्धा रेडी रेकनर प्रमाणे दिली. मग जर महानगरपालिकेच्या एका दुसऱ्या इमारती आपण जर रेडी रेकनर प्रमाणे देणार तर मग यांना 11 हेक्टर जागा आयुक्त महोदया आपण एवढ्या तुटपुंज भाड्यामध्ये का देतो आहोत हा आमचा प्रश्न आहे. मुळात उद्यान विभागाच्या माध्यमातून उद्यान ते छोटंच आहे तिथे, परंतु इतर जो खर्च आपण करत आहोत तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून आयुक्त महोदया या डॉक्टर आम्ही तुम्ही द्या, आम्हाला बंधन नाही, तुम्ही देऊ नका, आमचं बंधन नाही, ते राहायला पाहिजे. तुम्हाला सांगतो दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीला एक वेगळं वळण आणि सुरुवात त्यांनी केली होती आणि ते नाशिकचे भूमिपुत्र होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का त्या दादासाहेब फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक याची पायाभरणीच माझ्या वडिलांनी केलेली आहे. यांचे वडील उपमहापौर होते, माझे वडील महापौर होते. त्यावेळेस भूमिपूजन आम्ही केलं आणि उद्दिष्ट आमचं होतं का नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे. तर आमचं उत्तर देताना एवढंच म्हणा की तुम्ही भाडं एवढं कमी का घेत आहात, 80% तुम्ही आणि 20% खर्च करत नाही का, खुलासा केला तर बरं.
आता पहिला प्रश्न होता की तो दिल्लीचा आहे, परंतु तुम्ही बघू शकता पिंपरी चिंचवड, पुणे. विषय पद्धतीने घेऊ पहिले, पण नंतर आपण मला 2 मिनिटं बोलायचं आहे. आरोग्याविषयी बोलायचं आहे. हॉस्पिटलमध्ये एकदा त्याला भेट दिली त्यावेळेस मला तिथे लक्षात आलं की डॉक्टरच नसतात 12, 12:30, 1 पर्यंत. आणि शुगरचे जे लोक असतात त्यांना उपस्थिती जे ब्लड टेस्ट करायची असते, मग त्यांनी काय 12 वाजेपर्यंत तसंच थांबायचं करा. डॉक्टर नसतात, लॅब टेक्निशियन नसतात. हॉस्पिटलचं हे तर आपल्या सगळ्या नाशिकमध्ये सगळ्यात 1 नंबरचं होतं. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टर वेळेवर उपस्थित का राहते? नाही टायमिंग काय त्यांचं म्हणणं आणि संध्याकाळी 4 ते 6 असतात. याच्यामध्ये सुद्धा आपण तिथं ग्रॅज्युएटी आता एक विषय आपण सर्व शहरातील दवाखाने याच्यासाठी एक विशेष मीटिंग घेतो आपण, विशेष मास हातात झालेला हॉस्पिटलला आपण एक विजिट देऊ. तुम्ही बरोबर आम्हाला आपण विजिट करू. सांगायचंय की गरीब तिथे येणारे सगळे गरीब लोक असतात, शिक्षण असतात. सगळ्यांनी डॉक्टरांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि उपस्थिती 275 विषय स्थगित केलेला आहे. 275 नंबरचा विषय, बाकी सर्व विषय ज्यादा विषय असं दाखल मान्य करून मंजूर केले आपण. जे आरोग्य भरतीच्या संदर्भातला प्रश्न होता त्याच्यावर सर्व सदस्यांनी मागणी केली. बिटको हॉस्पिटलचाही विषय तिथं घेण्यात आलेला आहे. नेमकं काय विषय होता आणि काय तुम्ही सूचना दिलेल्या आहेत? तिथं एक आजच्या पेपरलाच बातमी आलेली का 6 दिवस झाले ते रक्त लघवीचे काही असतील ते रिपोर्ट मिळत नव्हते. तर मग काही तिथे अपुरा स्टॉप आहे, काही डॉक्टरांची नवीन डॉक्टरांची भरती आहे. तर आपण एक विशेष महासभा झाल्यावर आपण एक विशेष स्टँडिंगला एक बैठक लावलेली आहे आणि जे काही त्यांना काही मानधनावर काही आपल्याला नवीन लोक घ्यायचे आहेत त्या संदर्भात त्या विषयामध्ये सर्वांशी चर्चा करून आणि मग आपण पुढे मानधनावर एक भरती घेणार आहे. सदस्य राहुल दिवे यांनी एक मुद्दा उपस्थित केला की 77 जे कामं आहेत ठेकेदारांना त्यांचे वर्क ऑर्डर त्यांना देण्यात आलेली नाही. नेमका काय विषय होता? नाही, ते फक्त डांबराचेच कामं होते आणि तो आता आपण सर्वांना माहिती आहे का तो स्टार रेटचा मुद्दा खूपच सोशल मीडियात असेल इथे असेल. पण आता आपल्याला अग्रवाल साहेबांनी सांगितलेलं आहे का आम्ही वर्क ऑर्डर द्यायला तयार आहे, पण कॉन्ट्रॅक्टर काही येत नाही वर्क ऑर्डर घ्यायला. तर मग आपण तशा सूचनाही केल्या, जर असे काही कॉन्ट्रॅक्टर जर मनमानी करत असेल तर यांना नोटीस देऊन यांना ब्लॅकलिस्ट करा आणि नवीन कॉन्ट्रॅक्टरांना कामं द्या, ते टेंडर रिकॉल करा. मुकेश साहनी यांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, पाईपलाईनचा. ते आयुक्त मॅडमनी सांगितले नाही का पुढच्या मीटिंगला आपण लेखी स्वरूपात त्यांना सर्व माहिती देणार आहे. ओके.